नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी कुरकुरीत आणि बेसनाचा वापर न करता बनवलेली ही आलू वड्यांची रेसिपी। तर याला तुम्ही काय म्हणतात हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। कोणी कोणी याला आलू वडे म्हणते, कोणी आलू गोंडे म्हणते, कोणी आलू चॉप म्हणते, तर अजूनही बरेचशी नावे असतीलच। तर बघा, आजची ही रेसिपी आपण बेसन न वापरता बनवणार आहोत। तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर रेसिपी ही अगदी साधी, सोपी आणि सरळ असणार आहे। तर यासाठी आपण दुपारीच मुगाची डाळ ही भिजवून ठेवायची आहे। तर साधारणतः आपल्याला 5 ते 6 ही डाळ भिजवून घ्यायची आहे। तर यासाठी मी इथे या वाटीने 3 वाटी मुगाची डाळ घेऊन घेतलेली आहे। तर साल नसलेली जर तुम्ही वापरत असाल तर अगदी उत्तम, आणि जर साल असलेली जरी वापरत असाल तरी काही हरकत नाही, फक्त त्याचा रंग हा वेगळा येणार आहे। तर बघा, इथे आपण साल नसलेली मुगाची डाळ घेतली आणि तिला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घेतली। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने आपल्याला ही हाताने चोळून वगैरे मस्त अशी स्वच्छ करून घ्यायची आहे। तर बघा, आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर पूर्ण भांडं भरेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ही डाळ छान अशी भिजेल आणि फुलते ती डाळ, म्हणून आपण पाण्याचा वापर हा जास्त करायचा आहे। तर बघा, 5 ते 6 तासानंतर आपली डाळ आपण भिजवलेली होती, तर ही खूप छान अशी भिजलेली आहे। आता हिला पाणी निथळून घेऊन याला लगेच आपण आता मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत। तर बघा, इथे तुम्ही 2 ते 3 वाटण करू शकतात या डाळीचे, पण इथे आपण थोडी थोडी करतच डाळ वाटून घेणार आहोत, कारण की जर जास्त तुम्ही डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकली तर काही त्याचे दाणे तसेच राहतात डाळीचे आणि व्यवस्थित बारीक होत नाही। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने आपल्याला याची एकदम फाईन, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने आपण सर्व डाळचं मिश्रण हे वाटून घेतलं। तर बघा, आता तुम्ही बेसनाचाही वापर करू शकतात, पण काय नेहमी तेच बेसन खायचं, कोणाकोणाला बेसनाची चीड असते। तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही मुगाच्या डाळीचं आवरण करून बनवलं तर तोही वडा एकदम छान लागतो चवीला। तर बघा, यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, त्यानंतर 1 चमचा हळद टाकून घेतली आपण, आणि याला आपण आता यामध्ये अजून आपण ओवा टाकून घेणार आहोत, आणि थोडासा अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेतला आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही ओवा नाही घातला तरी चालेल, पण ओवा जर टाकला तर त्याची चव अजून छान येते, म्हणून मी ओवा टाकून घेतलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आता झाकण ठेवून हे साईडला ठेवणार आहोत। तोवर आपण आता इथे स्टफिंगसाठी तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, त्यानंतर कढीपत्ता, धने घेतले 1 चमचा, थोडेसे जिरे घेतले, आणि थोडा अगदी हिरवा कोथिंबीर घेतला। याला आपण बारीक करून घेणार आहोत, अगदी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा, तर हा आपण आलूचा मसाला करणार आहोत यासाठी घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे 2 ते 3 आलू हे उकडून घेतलेले होते। तर बघा, जर तुमच्याकडे छोट्या आकाराचे आलू असतील तर तुम्ही 4 ते 5 किंवा 5 ते 6 घेतले तरी चालतात, पण मी इथे मोठे होते म्हणून 2 ते 3च आलू इथे उकडून घेतलेले होते। तर बघा, याला आपण असं स्मॅशर असेल तर स्मॅशरने तुम्ही बारीक करू शकतात, किंवा हातांनी सुद्धा यांना तुम्ही चुरून घेतलं तरी चालतं। तर बघा, अशा पद्धतीने आपण याला बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेतलं, आणि त्यामध्ये आता जिरं टाकून घेणार आहोत। जिरं हे छान चुटचुटलं की मग त्यामध्ये थोडासा हिंग टाकणार आहोत। तर बघा, हिंगाने चवही छान येते आणि त्याचं गुणधर्मही चांगला आहे तसा वापर जर करत असाल तर। त्यानंतर पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये टाकून घेतली, त्यानंतर हळद टाकली आणि याला परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आता आपण जी उकडलेली बटाटे होते, आपण त्याला मॅश करून घेतलं हातांनी, तर हे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। पूर्ण बटाटे यामध्ये टाकून घेतले, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं, आणि याला परत एकदा मिक्स करणार आहोत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून सर्व ठिकाणी ही पेस्ट व्यवस्थित लागेल आणि आपला मसाला अगदी एकजीव होईल।
तर बघा अशा पद्धतीने काही काही बटाटे जर तुम्हाला दिसत असतील जास्त मोठे मोठ्या आकाराचे जर दिसत असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही सराट्याच्या साह्याने थोडंसं बारीक करू शकतात, अजून स्मॅश करून घेऊ शकतात. तर यावर झाकण ठेवून दिलं आणि याच्या वाफमध्ये होईल. गॅस बंद करून घेतला. त्यानंतर हे मसाला जो आहे तो थंड होण्यासाठी ठेवलेला होता. त्यामध्ये थोडा हिरवा कोथिंबीर घातला आणि याचे आपण गोळे करून घेतले. तर बघा इथे तुम्ही आवडीनुसार गोल किंवा आलूची टिक्की असते तशा शेपचा जरी बनवलं तरी चालतं. तुम्हाला ज्या शेपचा आवडत असेल तसं तुम्ही करू शकता. तर बघा इथे मी गोल आकाराची मसाल्याची स्टफिंग ही करून घेतली. अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे. सगळे गोळे बनवून झाले की मग एकदा पुन्हा मिश्रण मिक्स करून घ्यायचं मुगाच्या डाळीचं आणि आता त्यामध्ये एक एक आपण आलूचा मसाला टाकून घ्यायचा, तो गोळा टाकून घ्यायचा. त्याला व्यवस्थित हे मुगाच्या डाळीचं आवरण लागलं पाहिजे. एकदम आरामात करा, काही घाई नाही. आणि तेल तापवून घ्यायचं व्यवस्थित मोठ्या आचेवर. नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग त्यामध्ये हे आपण वडे असे सोडून घेणार आहोत. तर बघा व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने अगदी हळूवार आपल्याला हे तेलाचं काम करताना थोडंसं व्यवस्थित आणि काळजीनेच केलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये हे वडे टाकून घेतलेले आहेत. तर बघा आता उलट करण्याची सुद्धा घाई करू नका, कारण की ते चिकटलेले असतात स्टार्टिंगला खाली. तर बघा इथे मी काढून बघितले तर इथे झालेले आहेत. आता मी मध्ये केले त्यांना अजून, कारण की ते व्यवस्थित होतील अजून. आणि त्यावर मी तेल टाकते झाऱ्याने. तुम्ही नाही टाकले तरी चालेल. एक साईड होऊ द्या आणि मग नंतर पालथून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित असे कुरकुरीत तळले जातील. तर इथे बघा मी चूक काय केली की मी मिरचीला कट केलेलं नाही आहे. त्यामुळे काय झालं की पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की त्यामुळे मिरची जी आहे ती तेलामध्ये फुटली. आता तुम्ही एक काम करू शकतात की तुम्ही मिरच्या थोडंसं कट करून घ्या मधून आणि मग तळून घ्या, किंवा तुम्ही जेव्हा वडे टाकताय त्याच्या आधीच तुम्ही मिरच्या तळून घ्या, जेणेकरून त्या फुटणार नाही. तर बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मिरची ही फुटलेली होती. तर अगदी काळजीने आणि व्यवस्थित करा, घाई करू नका. जसं माझ्यासोबत झालं तसं तुमच्यासोबत व्हायला नको, म्हणून ही टिप्स सांगते तुम्हाला. तर बघा अशा पद्धतीने आपण हे वडे एकदम कमी आचेवर व्यवस्थित असे तळून घेणार आहोत. काय होतं कधी कधी आपण काय करतो, गॅस फुल ठेवतो, त्यामुळे काय होतं की बाहेरचं आवरण लगेच तळून होऊन जातं. आपल्याला असं वाटतं की नाही झालं आहे तळून आपला वडा, पण तसं नसतं. आतली जे आवरण आहे ते कचवटच राहतं. त्याच्यामुळे गॅस कमी करायचा आणि मगच त्यामध्ये वडे आपण टाकायचे आहेत तळायला. तर बघा अशा पद्धतीने आपले हे वडे अगदी कुरकुरीत आणि खायलासुद्धा एकदम मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालेत ते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.